हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे हे पाहण्यासाठी नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि हो, आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. गावाकडे असल्यामुळे गॅस संपल्यानंतर लगेच काय तो उपलब्ध होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला सकाळचा सगळा स्वयंपाक हा चुलीवरच करावा लागला. तर या इथे छान असा चहा उकळून तयार झाला होता. त्यानंतर बाळाचं देखील पाणी तापवलं आणि त्यातल्या त्यात म्हणजे बाळाचा जे खाऊ आहे तो संपला होता. तर म्हटलं चूल चालली आहे, गॅस कधी आणतील हे सांगता येत नव्हतं. त्याच्यामुळे त्याचा जो खाऊ आहे तो भाजून घेतला. डाळ तांदूळ सगळ्या प्रकारच्या डाळी तांदूळ हे चांगलं असं तुपात भाजून घेतलं. सकाळचं चुलीवर स्वयंपाक करताना भारी वाटतं, कारण की जो आंब्याचं जे झाड आहे त्याच्यावर चिमण्यांचा चिवचिवाट हा चालूच असतो. गॅसवर तसं म्हणायला स्वयंपाक पटपट होतो, पण चुलीवर करायचा म्हटलं तर एकीनेच करावा लागतो. त्याच्यामुळे सासूबाई सगळा स्वयंपाक करून घेत होत्या आणि मी इकडे धुणं धुवायला आलते. साईला पण सुट्टी होती, त्याच्यामुळे तो काय कृष्णला खेळवत होता. तर या दोघांचं मस्त असं खेळणं चालू होतं. तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ घेऊ. तर बाहेर मातीत खेळायचं म्हटलं की मुलांना मज्जाच वाटते. त्याच्यामुळे त्याचं जे जर्किंग आहे ते मळालं होतं आणि तेच मी त्याला बाहेर मातीत खेळताना वापरते. एरवी तो दुसरं जर्किंग घालतो. तर असं छान असं ऊनसुद्धा पडत होतं. मागच्या गेल्या 2 दिवसांमध्ये थोडंसं आभाळ पण होतं. तर गॅस संपला होता. तर चूल तर विझवली होती, पण मात्र बाळाला खायचं करायचं होतं. त्याच्यामुळे जी इलेक्ट्रॉनिकची शेगडी आहे त्याच्यावरच खायला कुकरमध्ये त्याला लावून दिलं. आणि या लिंबाला छान अशी लिंब लागलेली आहेत. अगदी 12 महिनेसुद्धा या लिंबाला लिंब असतात. काय काय लिंबांची झाडं असे असतात की तिथे सिजनेबल असतात, म्हणजे उन्हाळ्यातच लिंबू असतं. पण आमच्या या लिंबांच्या झाडाला 12 महिनेसुद्धा लिंब पाहायला भेटतील. तर या इथे साईने शूट घेतलेला आहे. तर सध्याची आजी मिरची आणि वांगी याचं रोप लावत होत्या. आता गावाकडे असल्यामुळे कसं हे सगळं जे आहे रानात लावलं तर आपल्याला ताजं ताजं खायला भेटतं आणि हो, बिना फवारणीचं असतं हे. तर याचा पण सीझन असतो, कधी लावायचं कधी काय ते मला पण एवढं माहीत नाही. पण त्या लावत होत्या. त्यानंतरनं हे जे लसूण आहे त्याच्यात राख टाकली, त्याने लसूण जो आहे तो चांगला येतो. घरातली सगळी बऱ्यापैकी कामं झाली होती आणि आराम करायला तर अजिबात भेटत नाही, कारण की बाळ ज्यावेळेस माझं काम आवडतं त्यावेळेस तो उठलेला असतो आणि ज्यावेळेस तो झोपतो त्यावेळेस मात्र लवकर अशी कामं करून घ्यायची गडबड चालू असते. तर या इथे टोमॅटोचा तोडा आला होता, म्हणजे टोमॅटो तोडायचे होते. तर छान असे आपले टोमॅटो लागलेले आहेत. आणि जरी हे टोमॅटो आपले विकायला न्यायचे असले तरी याला एकसुद्धा फवारणी केलेली नाही, म्हणजे बिना औषधाचेच हे जे टोमॅटो आहेत ते आहेत. तर आभाळ येत असल्यामुळे छान असं वातावरण झालं होतं. आणि त्यातल्या त्यात मग काय रानात काम करायची मजाच वेगळी असते, कारण की उन्हामध्ये काम करूशी वाटत नाही. तरीसुद्धा शेतकऱ्यांना उन्हात कामं करावीच लागतात आणि आभाळ असल्यावर मग भारी वाटतं. त्याच्यामुळे टोमॅटो हे जे आहेत ते तोडून घ्यायला सगळेच आज रानात आले होते. हे जे झाड आहे ते भरपूर वर्षापूर्वीचं आहे, पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच. तर चला आता जे काही टोमॅटो आहेत ते तोडून घेऊयात. छान अशी घराच्या कडेने सगळी जी फळे फुले आहेत किंवा कढीपत्त्याची झाडं आहेत, गुलाबाची वगैरे सगळी झाडं आहेत. तर यानंतर मी एवढे टोमॅटो तोडून घेतले. आणि लहान मुलांचं कसं असतं, जिथं मोठ्या माणसांना काम करूशी वाटत नाही तिथं मात्र लहान मुलं
कामं करूशी वाटतात. आता हे सगळे टोमॅटो जे आहेत ते चांगले चांगले निवडून असे कॅरेटमध्ये भरायचे होते, पण साईचं आणि कृष्णाचं दोघांचं मध्ये मध्ये असं चालू होतं. छानपैकी मक्याची कणसं रानातून आणली होती ताजी ताजी, ती देखील उकडून घेतली. भाजलेली तर छान लागतातच, पण ज्यावेळेस उकडल्यानंतर ना त्याच्यामध्ये जे मीठ शिरतं त्याने आणखीनच ते चवदार होतात. तर त्यातल्या त्यात म्हणजे छान अशी वांगी पण आपल्या रानातलीच ताजी ताजी आहेत, त्याची सुद्धा आता भाजी करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी मसाले भात करून घेते. आमच्या इकडं पांढरा भात जो आहे जास्त करून कोणी खात नाही, मसाले भात केला तरच खातात आणि त्यामध्ये मसाले भाताला मात्र सगळं जे काही आहे ते लागतं, फक्त बटाटा आणि टोमॅटो घालून चालत नाही. तर या इथे घरी वाटाणा होता, पावटा होता, तो देखील छान सोलून घेतला. टोमॅटो तर काय आपल्या रानातलेच आहेत ताजे ताजे, ते सुद्धा तोडून आणले आणि त्यानंतर ना छान असा भात करून घेतला. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकली की भात दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण अगदी चविष्ट लागतो. तर आजच्या स्वयंपाकामध्ये केला होता छान असा वाटाण्याचा मसाले भात तयार झालेला आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.